मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे. देवांची, स्वामींची सेवा करताना जर आपल्या मनात अहंकार, मीपणा आला तर काय घडते, किंवा स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर आहे की नाही हे कसे ओळखावे, याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, या म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजेल. आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, ज्या क्षणी आपण सर्व शक्तिमान परमेश्वराला आपण कराल, त्यावेळी तुम्ही अहंकाराचा त्याग करू शकाल. तन, मन, धन ईश्वराला अर्पण करा. या जगात तुमचे स्वतःचे असे काही नाही, सर्व काही त्यानेच दिलेले आहे, त्यानेच निर्माण केले आहे. तर ते त्याला परत देताना संकोच कशासाठी? ज्या व्यक्तीला हे गुढ समजले आहे ना, ती व्यक्ती अहंकारमुक्त होऊ शकते. मित्रांनो, मैत्रिणींनो, रावणाशी युद्धाच्या दरम्यान प्रभू श्री रामचंद्राच्या सैन्यासाठी लागणारी रसद, अन्न सामग्रीमधले पीठ एकदा संपले होते. श्री हनुमंताला म्हणाले, श्रीराम, चित्रकूट पर्वतावर जा, तिथे तुला अन्नपूर्णा माता दळण दळत असल्याचा आवाज येईल. तिच्याकडून आपल्या सैन्यासाठी पीठ घेऊन ये. हनुमंताने श्रीरामांना विचारले, पण अन्नपूर्णा माता मला कशी काय ओळखणार? श्रीराम म्हणाले, ओळख म्हणून ही माझी अंगठी तिला दे. आणि त्यांनी स्वतःची अंगठी हनुमंतांना दिली. हनुमंत पर्वतावर पोचले. त्यांच्या मनात विचार आला, मी जर पीठ नेले नाही तर श्रीरामांच्या सैन्याची काय अवस्था होईल? शेवटी माझ्याशिवाय प्रभू श्रीरामचंद्राचे कोणतेही काम होणे अशक्यच. हनुमंतांना अहंकाराने ग्रासले. मित्रांनो, एका मोठ्या गुहेतून जात्या व दळण्याचा आवाज येत होता. त्या गुहेवर एक भली मोठी दगडाची शिळा होती. त्या गुहेसमोर जाऊन हनुमंतांनी अन्नपूर्णा मातेला हाक मारली. म्हणाले, माते, मी प्रभू श्री रामचंद्राचा सेवक हनुमंत आहे. मला त्यांनी तुमच्याकडून सैन्यासाठी पीठ आणण्यासाठी पाठवले आहे. गुहेतून अन्नपूर्णा मातेचा आवाज आला, हे हनु, गुहेवरची शिळा बाजूला करून आत ये. हनुमंत आपल्या शेपटीने शिळा बाजूला करू लागले. शिळा काही जागची हलेना. मग दोन्ही हातांनी शिळा बाजूला करायला लागले, तरी शिळा काही तसूबरी हल्ली नाही. मग शरीरातील सर्व शक्तीनिशी जोर लावून शिळा बाजूला करायचा प्रयत्न करू लागले. घामाघूम झाले हनुमंत. काही केल्या शिळा बाजूला काही सरकत नव्हती. हनुमंताच्या मनात विचार आला, मोठे मोठे पर्वत उचलण्याची शक्ती माझ्यात असून देखील हा एवढासा यत्किंचित दगड मला बाजूला करता आला नाही. शेवटी हार मानून हनुमंत म्हणाले, माते, ही गुहेवरची शिळा काही मला बाजूला करता येत नाही. अन्नपूर्णा मातेने विचारले, हनु, तू अहंकार केलास का? तर हनुमंत म्हणाले, होय माते, मला आता त्याचा पश्चाताप होतो आहे. अन्नपूर्णा माता म्हणाली, तुला पश्चाताप होतो आहे ना? मग आता पुन्हा एकदा शिळा बाजूला करायचा प्रयत्न कर. अन्नपूर्णा मातेने सांगितल्याप्रमाणे हनुमंताने शिळा बाजूला करायचा प्रयत्न केला. तर काय चमत्कार! शिळा अलगद बाजूला सरकली. गुहेमध्ये आत गेल्यावर हनुमंतानी अन्नपूर्णा मातेला प्रभू श्रीरामचंद्रांनी दिलेली अंगठी दाखवली. अन्नपूर्णा माता म्हणाली, त्या पलीकडे तो कोपरा आहे ना, तिथे ही अंगठी टाक आणि तुला हवे तेवढे पीठ घेऊन जा. हनुमंत अंगठी ठेवायला गेले. पाहतात तर काय, तिथे अगणित अंगठी मुद्रांचा डोंगरच जणू खच पडला होता. हे पाहून हनुमंताने अन्नपूर्णा मातेला विचारले, माते, हा इथे अंगठी मुद्राचा खच कसा काय? एवढ्या अंगठ्या कशा काय? अन्नपूर्णा माता म्हणाली, अरे हनुमंता, प्रभूंनी तुझ्यासारखे कित्येक हनुमंत कित्येकदा माझ्याकडे अंगठी घेऊन पाठवले आहेत. तेव्हापासूनच्या आहेत या मुद्रा, या अंगठ्या. हे ऐकल्यावर मात्र हनुमंतांचा गर्व पूर्णपणे नाहीसा झाला. मित्रांनो, सद्गुरूची सेवा करताना कुठल्या गोष्टीचा अहंकार नसावा. मी करतो म्हणून सेवा होते हा भ्रम आहे. परमेश्वर प्रत्येक कार्यासाठी कोणानं कोणाची निवड करत असो. आपण असलो नसलो तरी ते कार्य ठरलेलेच असते व ते कोणानं कोणाच्या हातून घडतं. त्यामुळे सेवेची जी संधी मिळाली आहे ना, तिचं भाग्य माना व संधीचं सोनं करा. अहंकारयुक्त दिखावटी केलेली सगळी सेवा व्यर्थ असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, कोणत्याही व्यक्तीचा विचार न करता फक्त स्वामींची तसबीर मनात ठेवा. सुख असो वा दुःख, फक्त स्वामींचे स्मरण करतच राहावे. रिकामे चर्चेत वेळ वाया घालवण्यापेक्षा आपले मन स्वामी स्मरणात गुंतवावे. कोणत्याही प्रकारची निंदा न करता आपला देह फक्त आणि फक्त स्वामी सेवेत आणि कार्यात घालवावा. माऊलींनी सांगितलेल्या उपक्रमात मनोभावे सेवा रुजू करावी. माऊलींनी सांगितलेल्या उपक्रमांचे साक्षीदार होण्याचा प्रयत्न करावा. मित्रांनो, केंद्राचे नियम समजून न सांगता नवीन सेवेकरांना पाहिलं स्वामी समजून घ्यावे. शास्त्रांचा जास्त अतिरेक न करता आपल्याला आपलं कार्य पूर्ण करायचंच आहे.
पृथ्वीवरील सर्वात मोलाचं दान म्हणजे ज्ञानदान. स्वामी महाराजांचे तळमळीने जे स्मरण आणि चिंतन केलं तर स्वामी महाराज नक्की त्या सेवेकऱ्यांचं कार्य कोणत्या ना कोणत्या रूपात पार पाडत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे अगदी तुम्ही थोडीशी सेवा करा, पण ती अगदी मनापासून करा. स्वामी महाराज आपली सगळी चिंता मिटवतात, हे लक्षात ठेवा. जप करण्याचं प्रमुख साधन म्हणजे आपलं मन. जप करताना मन नेहमी प्रसन्न व स्थिर ठेवावे. आपण स्वामींचा जप करतो ना, तर स्वामी आपल्याला जपतात, हे लक्षात ठेवा. मनाला एकच औषध म्हणजे मंत्र. स्वामींचा जप जर मनापासून केला तर निश्चित आपलं मन स्थिर होईल. स्वामी कार्यात जुनं व्हायला काळ लागत नाही, तर फक्त काही अनुभव आणि क्षण लागतो. कोणतंही काम हे फक्त मनापासून होत असतं. आयुष्यात जो व्यक्ती मनापासून काम करतो ना, तोच व्यक्ती मृत्यूच्या वेळी समाधानी होतो. केंद्र हे फक्त आरतीपुरतं किंवा सेवेकरता मर्यादित न ठेवता ज्ञानदानाच्या सेवासाठी वापरावं. सात्विक अन्न आज प्रत्येक घराघरात पोहोचले पाहिजे, ती काळाची गरज आहे. सात्विक अन्नाच्या ग्रहणामुळे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. बाहेरचे अन्न टाळा आणि घरातले सात्विक अन्न तुम्ही खावा. हे आपल्यासाठी व आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. मनशांती मिळवण्यासाठी आपल्याला माऊलीने सांगितलेल्या ह्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. मन नेहमी प्रसन्न ठेवा. मन कधीही चंचल होऊ देऊ नका. या गोष्टीची काळजी घ्या. मित्रांनो, मागील जन्माची पुण्य असेल तर ना, योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप भेटतात. काहींना त्रास होतो. माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता आपल्याला भेटतो. काहींना अगोदर भेटतो, कारण त्यांचे मागील जन्माची पुण्याई असते. काहींना जाणीवपूर्वक भेटतो, तर काहींना अपघाताने, काहींना पत्ता भेटतो, पण त्यांचे मन तयार होत नाही. काही जण येण्यास इच्छुक असतात, पण पाठीमागची काळजी, चिंता, पाप हे येऊ देत नाही. काही जण त्या पत्त्यावर येतात, पण त्या मार्गात अडथळे बरेच येतात. काही जण भरकटतात, फसतात. ही त्यांची परीक्षा असते, कारण त्यांचे भोग हे त्यांनाच पोहोचू देत नाहीत. भोग संपत आले की दत्तगुरू भेटतातच. आधी करावी सेवा, मग मिळतो मेवा. आधी करावी चाकरी, मग मिळते सद्गुरू सेवेची भाकरी. तर मित्रांनो, या गोष्टीची काळजी घ्या. आणि सेवेकरी कधीही प्रसिद्धीची हाव धरत नाही. जेव्हा आपण स्वामी सेवेकरी होतो, स्वामी भक्त होतो, तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सेवेकरी कधी प्रसिद्धीची हाव धरत नाही. सेवेकरी सेवेचा गर्व करत नाही. दुसऱ्याच्या होणाऱ्या प्रगतीची असूया करीत नाही. दुसऱ्यांच्या दुःखात जेवढ्या समरसतेने सहभागी होतो, तेवढ्याच आनंदाने दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो. सदैव स्वामी सेवा करताना स्वतःला प्राथमिक स्तरावरील सेवेकरी समजून मला आपल्या सेवेची संधी दिल्याबद्दल स्वामींचे आभार माना. सेवेकरी वर्गात मतभेद होऊ देऊ नका. सेवेचा उपयोग स्वामींच्या करून स्वप्रतिष्ठा वाढवत नाही. स्वामी स्वतःला परिपूर्ण समजल्याशिवाय इतरांना अपुऱ्या ज्ञानात मार्गदर्शन करीत नाहीत. आपल्याकडून काया, वाचा, मने कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. तसेच आपल्या वर्तणुकीने सेवेकरी परिवार बदनाम होणार नाही याची सतत काळजी घ्यावी. आधी दुसऱ्याचे कल्याण हो अशी स्वामीचरणी विनंती करतो. आणि कारण त्या योगक्षेम स्वामीच चालवतात यावर यांचा ठाम विश्वास असतो. मित्रांनो, अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे आपल्या स्वामी भक्ताचे काम आहे. आपल्याकडून जी पण काही मदत होत असते ना, ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात. आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे. आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख करणे किंवा ज्याला सहकार्य केले त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची किंवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचे लक्षण असते. हे तर असे करू नका. जो स्वतः सेवेकरी मानतो तो कधीही कळत नकळत दुसऱ्याचे मन दुखवणार नाही. अशा गोष्टी करत असतो. स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे हे स्वामी भक्ताचे काम असते. कधीही कोणाला खाऊ घातलेले किंवा आर्थिक मदत केलेले वारंवार काढणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे हे समजते. कोणाचीही मजाक करणे, कमी समजणे, त्यांची निंदा नालसी करणे, सतत नावे ठेवणे, टाकून पाडून बोलणे ही सेवेकऱ्याची लक्षणे नाहीत. या गोष्टीची काळजी घ्या. लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकांसोबत विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा. करता आणि करविता तुची एक समर्था, माझी ठाई वार्ता मीपणाची नसेची. याप्रमाणे जीवन जगावे, तेव्हा स्वामी कृपा प्राप्त होत असते. मग तुम्ही कितीही सेवा करा, या सर्व गोष्टी तुम्ही जर केल्या नाहीत
अहंकार मनात आला तर याचा काहीही उपयोग होणार नाही. स्वामी हे आपल्या कर्तृत्वात आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे आणि योग्यरित्या करतो का, कोणाचे मन दुखवत नाही का, याकडे स्वामींचे जास्त लक्ष असते. भले तुम्ही स्वामींची सेवा कमी करा, पण आपली वर्तणूक, आपले गुण हे चांगले असावे, माणुसकी असावी आपल्या गुणात, या गोष्टीची काळजी घ्या. मित्रांनो, मोठे साहस मिळते जेव्हा या वाक्याची आठवण येते की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींच्या नामस्मरणाने कितीतरी गोष्टी लगेच घडून येतात. बऱ्याचदा असंही होतं की काही भक्तांना नेहमी वाटत असं की आम्ही किती दिवसापासून स्वामी सेवा करतो, आम्हाला स्वामी कधीच का दिसत नाहीत, आमची इच्छा पूर्ण का होत नाही. मित्रांनो, चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागतं. तुम्हालाही स्वामींचे संकेत आले असतील, पण ते संकेत कसे ओळखावे हे संकेत समजण्यासाठी आपल्याला स्वामींवर विश्वास दृढ असावा लागतो. ज्या लोकांचा अतूट विश्वास आहे त्याच लोकांना स्वामींचा हा संकेत समजतो. स्वामींची प्रामाणिकपणे नित्यसेवा करणाऱ्या भक्तांना स्वामी वेगवेगळ्या प्रकारे स्वामी संकेत देत असतात. मित्रांनो, स्वामी आपल्या खऱ्या भक्ताला ज्यावेळी प्रामाणिकपणे एखादी पोथी वाचत असेल तो किंवा देवपूजा करत असेल, स्वामींचे नामस्मरण करत असेल, ही पण सेवा करत असेल, कोणतीही सेवा करत असेल, त्या सेवेत तो स्वामी भक्त मग्न होत असेल, तर स्वामी आपल्या भक्ताला मी तुझ्या आसपास आहे याकरता अचानक घरात सुगंध दरवळणे, अचानक हवा सुटणे, अचानक आसपास घंटीचा शंखाचा नाद कानावर पडणे म्हणजे आपली पूजा भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली असे समजा. कारण खरा भक्त हा स्वामींचा हा असा असतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे नशीबवान व पुण्यवान लोकांच्या वाट्याला येत असे. मित्रांनो, प्रत्येक वेळी जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी आहे तुमच्या पाठीशी, सगळं ठीक होईल, तेव्हा आपण जिद्दीनं हसत खेळत प्रत्येक गोष्टीला सामोरे जातो. महाराज आपल्यासोबत आहेत त्याचे समाधान मानतो. हे सुख सर्वांच्याच वाट्याला येत नाही. जे लोक स्वामींची निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे सेवा करतात त्यांच्याच बाबतीत ह्या गोष्टी घडतात. हा दृढ विश्वास ठेवावा आणि माझी सर्व कामे कधीच तुम्हीच मार्गी लावा स्वामी म्हणून त्यांना नमस्कार करावा, त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. मित्रांनो, देवघराच्या कोपऱ्यात स्वामी बसले रुसून, कोणीच पाहत नव्हतं तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो, का हो स्वामी बसला तसे रुसून, तुमचं भजन म्हणतो ना तुमच्या समोर बसून. तुम्हासाठी स्वामी बघा काय काय केलं, सागवानी देवारात तुम्हाला सिंहासनी बसवलं. तुम्हासाठी स्वामी बघा किती फुले आणली, सोन्या चांदीची स्वामी आरास बघा केली. तुम्हासाठी स्वामी बघा पंचपक्वान केले, शुद्ध तुपाचे स्वामी निरांजन लावले. तरी स्वामी असे कसे तुम्ही बसलात रुसून, आशीर्वाद द्या ना हो गालात जरा हसून. स्वामी म्हणे मग मला देव तुला कळला नाही रे, पेढ्यांची लाच घ्यायला मी भ्रष्ट झालो नाही रे. दीन झाले आई बाबा त्यांना जरा बघ, अरे वेड्या त्यांचे आहे तुझ्या पुरतंच जग. भजने माझी गातोस रे किती किती सुंदर, जाणून घेतले आहेस का रे माता पित्याचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा त्यांच्याशी तू बोल, त्यांच्या विना माझी भक्ती शून्य आणि फोल. म्हातारपण असतं रे बाळा दुसरं लहानपण, किती समजून घेतलं तुला आठव तुझं बालपण. स्वामी स्वामी करतोच वेड्या, असा मी भेटे नका रे, आई बाबा जर उपाशी मी तुपाशी खाईन का रे. मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आपण स्वामीची जेव्हा आपण भक्ती करतो ना, ती फक्त भक्ती प्रामाणिकपणे आणि निर्मळ अंतकरणाने आपण ती भक्ती करायची आहे. स्वामींचे नामस्मरण, अगदी काहीच सेवा आपल्याला जमली नाही तर फक्त नामस्मरण करा आणि आपले कार्य आपले कर्तृत्व हे प्रामाणिकपणे ठेवा, माणुसकी आपल्या कार्यात ठेवा. दुसऱ्याचे भलं करण्याची ताकद आपल्यात पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंदी होऊन सहभागी झालं पाहिजे. त्यातच आपली स्वामी सेवा आहे. मित्रांनो, या गोष्टीची काळजी घ्या. ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या अंगी बाळगल्या ना तर तुम्हाला स्वामी कधीच कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे. तर मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि या व्हिडिओची ज्यांना गरज आहे तर त्या स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.